क्या भी कुठं बी असं ओ साहेब, ओ साहेब ऐका ना. सुमित इकडे, सुमित सुपली ना पुढे. हो सर, सरका ना तुम्ही सोबत असतात नाही तर काही प्रॉब्लेम नाही सर. हॅलो हो सर, हॅलो सर, चंद्रकांत सर, आम्ही भेटायला आलो सर तुम्हाला. घ्या ना सर निवेदन वगैरे, बघा ना काय म्हणणे. इकडे सुमित साहेब, खाजगी सावकाराचा इथं अजून हे चालू आहे सर. या महिलेचं घर आणलेलं आहे, अजून घर भेटत नाही. मग सर काय काम चालू आहे सर? सर आम्ही नागपूर अधिवेशनामध्ये आलतो सर, नागपूर अधिवेशनामध्ये आलतो सर, अजून हे येत नाहीये आणि पोलीस सुद्धा कारवाई करत नाही सर. व्हिडिओ काढ सगळं. महत्वाचे प्रश्न असतात सर. आज तुळजापूर या ठिकाणी चंद्रकांत पाटील हे आले होते आणि हिवाळी अधिवेशन या ठिकाणच्या तुळजापूर शहरातील नीता पांडुरंग पवार यांनी तुळजापूर शहरामध्ये चालत असलेल्या सावकारीबाबत आणि तुळजापूर शहरातील सावकारांनी त्यांचं घर लुटल्याबाबत ज्या तक्रारी दिल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात. चंद्रकांत पाटलाला निवेदन दिले किंवा या ठिकाणच्या विधिमंडळ असेल किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, सहनिबंधक धाराशिव असतील, तुळजापूर पोलीस अधीक्षक सर्वांना कागदोपत्री पत्र व्यवहार केल्यानंतर सुद्धा तुळजापूर प्रशासनातील किंवा जिल्हा लेवलच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत कारवाई केली नाही. म्हणून या ठिकाणी पुन्हा आपल्या जागेच्या बाबतीत काय झालं म्हणून विचारणा करण्यासाठी आले होते. तर त्यांना कशा प्रकारे त्रास होत आहे, काय होत आहे, आपण प्रत्यक्षात जाणून घेऊया नीता पवार यांच्याकडून. काय म्हणणे तुमचं? काय नाही, पोलीस स्टेशनने कारवाई केली नाही, निर्बंधकवाल्यांनी केली नाही, परत SP कलेक्टरने कोणी 100 अर्ज दिले असेल, 100 ते 1000 अर्ज दिले असेल, एक सुद्धा अर्जाचा त्यांनी काही मला हे पण रिप्लाय पण दिला नाही, काही सांगितलं पण नाही, त्यांच्यावर काही गुन्हा दाखल पण केला नाही. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, माझी जागा मला द्यावं, माझं घरदार द्यावं, माझे लेकरं बाळे बनवून भटकलेले आहेत, माझी जागा द्यावं, गोर गरिबाची जागा त्यांनी लुबाडलेली ते देऊन टाकावं माझी. तुळजापुरातील कोणत्या सावकाराच्या विरोधात तुमचं काय म्हणणं आहे? हेच रुपाली सुनील डोंगरे, अजून दुसरं कोण आहे? देवानंद रोजकरी आणि गणेश रोजकरी आणि विशाल रोजकरी. अजून गणेश रोजकरी. या सर्वांनी येतात बंदूक दाखवतात, माझ्या मुलाला धमकी देतात. आम्ही 3 मुलं आणि मीच आहे, बाकी मला कोणी नाहीये. येतात जातात आणि धमक्या देऊन जातात त्यांनी. तुमचे अनेक अर्ज मी वाचलेत आणि त्या अर्जामध्ये तुम्ही नमूद केले की तुमच्या मुलाला त्यांनी काहीतरी बंदुकी लावून वगैरे लावलं होतं. सोलापूरमध्ये 50 पोरं पाठवले होते त्यांनी. अजून 50 पोरं पाठवले होते, माझे नातेवाईक होते म्हणून त्यांनी वाचले माझा मुलगा. मीच म्हणलं यांच्या नादी काय लागायचंय. कोणी लावले होत्या बंदूक वगैरे? ते गणेश रोजकरी.